अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी मिक्सचर गणित क्रमांक 1. पहिले मी सोडून दाखवेन मग तुम्ही सोडवायचे. 2/3 अधिक 3/5 वजा 4/7. लक्ष द्या. 2/3 अधिक 3/5 वजा 4/7. आता हा प्रश्न लसावी पद्धतीने सुद्धा सोडवला जातो, पण आपण लसावी पद्धतीने सोडवणार नाही, कारण आपण काय करणार आहे, फक्त कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करणार. त्याच्याकरता हे झालेले टॉपिक आहे आपले. मग जर तुम्हाला मी असं दिलं तर तुम्ही काय करणार? तुम्ही डायरेक्ट सोडू शकता काय? नाही. पहिले ह्या दोन आकड्यांची तुम्ही बेरीज करशाल, याचं उत्तर येईल, आणि ह्या उत्तरामधून मग तुम्ही तिसरं काय करशाल रे? इथं बी सेम तसंच पहिल्या दोन आकड्यांची बेरीज करायची, जे की आपण शिकले, आणि त्याच्यातून तिसरा आकडा मायनस करायचा. ठीक आहे, चला पहा. पहिले दोन आकडे म्हणजे हे असं रेष मारायची तुम्हाला गरज नाही. बेपंचे छेद सारखे का रे? बेपंचे अधिक 3 आणि 3/5 19/15 वजा हा तिसरा, त्याच्यातून काय करायचा रे? वजा करायचा. वजा 4/7 19/7 19 114 19/7 133 वजा 15 आणि खाली 15/7 105. 133 मधून 60 गेले, किती उरले रे? 73 छेद झालं उत्तर. चला लिहा. असं मी 3 अंकी पासून 4 अंकी पर्यंत जाईन. सोडवा. फक्त गणित लिहा पहिले आणि मग तुम्ही सोडवा. पहिले बेरीज करायची, मग वजाबाकी करायची. कोणाला वाटलं मी वजाबाकी करतो पहिले, तर तो वजाबाकी बी करू शकतो. उत्तर द्यायची. मी हे टॉपिक मुद्दाम याच्यात ऍड याच्यासाठी करतोय की कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे. मी तुम्हाला आपल्याला सवय झाल्यानंतर शॉर्टकट कसं सोडवता ते बी टॉपिक घेईन, तो काही विषय नाहीये. त्याच्यानंतर आपला टॉपिक तोच राहील, गुणाकार, अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकांचा भागाकार, मल्लसावी मसावी, आणि मग आपण सुरुवात करू. झालं? झालेले टॉपिक आहे ना. अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी. हा, मग सोडवा. छेद सारखे असले तर करायची गरज नाही, नशीन तर क्रॉस करून छेद सारखा करून घ्यायचा. जमलं? जमलं का? देऊ पुढचं गणित? पुसू का? 2 नंबर. गणित क्रमांक 2. चला करा स्टार्ट. ज्याचा झाला त्याने हात वरती करायचा. हम्म 47/60 60 47/60 नाही 43/60 वजाबाकी चुकली का चेक करा. ओके. आता हे पास झालं पाहिजे. मी पाडे लिहायला सांगितले तुम्हाला, पाडे लिहून आणले सगळ्यांनी. हे फास्ट झालं पाहिजे कारण आपले 3 दिवस गेले त्याच्यात. चला सगळ्यांनी बोर्डवर पाहणे. 3/5 अधिक 4 चोक खाली छेद सारखे करायचे तर 4/5 15 आणि 16 31 छेद वजा 5/6
आता ह्या दोन्हींचा गुणाकार 6 एक 6 त्रिक आला का 186 वजा 20 छेद 20 सक आला तोंडी होत 186 मधून 100 गेले 86 छेद 2 ची कसोटी ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 0 येतील त्याला 2 ने भाग द्यायचा बे सक बे शून्य बे चौक आणि बे त्रिक 47 कस काय झाला? हे बेरीत आणि वजाबाकी मध्ये असताना आपण शून्य कट करू शकत नाही. हे वजाबाकी चालू आहे बरे तर आपण शून्य कट करू शकत नाही. हे सिंगल असते वरती 100 आणि खाली 120 तर मग आपण शून्य कट करू शकतो. असे करायचे नाही. बेरीज आणि वजाबाकी मध्ये अपूर्णांकात शून्य कट करायचे नाही. सत्तेचाळीसचा काही संबंधच नाही तिथं. अरे मग 15तून 16 तर जातच नाही ना तिथंच समजलं पाहिजे नव्हतं. पुसू आता हा टॉपिक कसा आहे शिकवलेला टॉपिक आहे. मी पाहणार नाही आता याला येतंय त्याला येतंय. तुम्हाला जर वाटलं की सर डबल सांगा तर हातवरती करायचा. हा मिक्सचर टॉपिक आहे 3 नंबरचं गणित. झालं का? किती लोकांचं झालंय? 4-5 बस. झालेल्या गणितांची जर प्रॅक्टिस केली असेल तर ते गणित जमतं. काय झालं नाही का? थोडवी किती 147 360 भाग जाईन ना मग 3 ना 7 4 11 आणि 1 12 3 न भाग जाईन ना. 97 240 हे बी चुकलं. ओमकार 29 36 49 छेद 120 हे बी चुकता येतं म्हणजे आपला दिमाग काम करत नाहीये. ओमकार 9 त्रिक बोल रे अधिक 8 त्रिक आणि 8 नम 51 छेद 72 51 छेद 72 आलं का? चेक कर दे झाला का? हा दिसत नाही का तडून? 51 छेद 72 चंद्रे आलं होतं. हा मग इथेच आपलं काय काम करायचं काम होतं 3 ने भाग देणे. 7 आणि 2 5 आणि 1 दिलेल्या संख्यांची बेरीज
जर 3च्या पाड्यात किंवा 3च्या पटीत येत असेल तर त्याला काटछाट पद्धत वापरून आपण कमी करून टाकायचं. 3 दुनी 1, 3 चौक 3 एक आणि 3 साते 17/24 आणि मग त्याला वजा 3/10. 17/10 वजा 24 24/10 करा वजा बाकी 98/240 दे भाग 2. 2 चौक 8 2 नम 18 2 1 2 2 दुनी 4 0 49/120. अजून तर 3 स्टेप चालू आहे. 4थी स्टेप टाकलीच नाही अजून. चेक करा कुठे चुकतंय आपलं. किती गणित होत आपले? 3रं जग. कुठे चुकलं आपलं चेक करा. कुठे चुकलं? तूच बरोबर आहे. चला पुसू मग. पुसू का? गणित क्रमांक 4. चिन्ह व्यवस्थित पहा. पहिले वजाबाकी मग बेरीज. गणित सोडवताना कधी बी ना असं आडवाडवं जायचं. म्हणजे आता खाली यायचं नंतर मग असं पुढे पुढे जायचं. काय पाठ पाहिजे भाऊ? पाढे पाठ असतील तर गणित सोपं जाईल. नसतील तर नुसते पानं पलटव आपण. काहीच होणार नाही. किती दिवसात पाढे पाठ होता? फक्त 15 दिवसात. 5-5 वेळा पाढे लिहायचे. 15 दिवसात पाढे पाठ होऊन जातात. मित्र होऊन जातात आपले. आणि जर तुम्ही कंटिन्यू साठी जर पाढे लिहिले तर मग टेन्शनच नाही गणित या विषयात. प्रेरणा किती आलं? 149/60. स्वतःच्या उत्तरावर कॉन्फिडन्स नाही. मागे पुढे पायानं पडतंय. कस काय भरतीव आपण? एवढं सोपं गणित जमत नाही तर कस काय भरतीव आपण? आकाश 229/60. काय करतोय रे फक्त आपण? जे की दुसरीतल्या पोरांचं सामान आहे. बेरीज आणि वजाबाकी दुसरीत शिकवली जाते. एकदम लहान पोरासारखं. आता इथे मला एक गोष्ट माहितीये की हा 17x12 मोठा होतोय म्हणून मी काय करतो? काटछाट पद्धत वापरतो. 3 एक 3 चौक कोणाला दिशेने जो रोज पाडे लिहितो त्याला दिसेल. बाकीच्या 3 आणि 12 एकाच पाड्यात येतात. हे नवीन आश्चर्य वाटीत त्यांना कस काय 3 आणि 12 एकाच पाड्यात येतात. आणि मग ते सोपं होऊन जातं. 17 चौक 68 वजा 5 एक आणि खाली छेद सारखे करण्यासाठी 5 चौक. पहिल्या वजाबाकीचं उत्तर आलं 63/20.
सगळ्यात पहिले तर तुमचं जर तुम्ही काटछाट पद्धत केली नसणार मग ते उत्तर वाढेल. 194 जाईल है ना. 70 10 170, 17 187, 204 जाईल. ते 204 गेलं की मग आपण चुकणारच आहे. झालं. 63/20 अधिक 2/3 अधिक आहे. हा मग आता काही काटछाट होते नाही होते. मग गुणाकार पहिले या दोन्हींचा 3 त्रिक आणि 3 सक अधिक 20 दुनी काहीच नाही भाऊ, काहीच नाही. फक्त छेद सारखे करण्यासाठी क्रॉस करतोय. खाली 20 त्रिक 60, 189 + 40 छेद झालं. हे गणित चुकण्यासारखं नाहीये. म्हणजे आपला माइंड थोडस काही एक स्टेप वाढवली की काम करत नाहीये. सोपं सोपं सोडून टाकतोय. आणि हे होतं याच्यासाठी की आपली बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एकदम कमजोर आहे. आणि ह्या चारही गोष्टी करण्यासाठी असलेले पाढे आपले पाटणी आहे. ज्या ज्या लोकांची उत्तर येत आहे ना ते पाड्यांमध्ये मास्टर झाले आता. आणि त्यांना आता 189 अधिक 40 हे बी असं बाजूला घ्यायची गरज पडत नाही. असं बी घेतलं तर उत्तर आलंच पाहिजे ना. शिकवली की नाही बेरीज. हा तर मग त्या पद्धतीने चालल्या. गणित क्रमांक 5. तरी मी सिंगल आकडे देतोय, अजून डबलच्या आकड्यांवर गेलाच नाही. गणित सोडवताना मजा तेव्हा येते जेव्हा सगळे उत्तर आपले बरोबर येतात आणि लोकांचे चुकत राहतात. 3 ते 4 लोकांचेच उत्तर करेक्ट येत आहे, बाकी सगळे चुकताय. चला पटापट. जसं जसं आपण आता हार्ड गणितांकडे जाऊ तसं तसं गणितांची संख्या कमी होत चालली. तुम्ही म्हणजे रोजच 25 झाले पाहिजे असं होणार नाही. ते सोपे सोपे होते म्हणून ते 25 गणित होत होते. आता हे कमी होती, 15 20 जेवढे होतील तेवढे. तुम्ही प्रॅक्टिस वाढवा. किती लावणार चालू आहे, प्रयत्न चालू आहे. 3/5 करेक्ट. हा बस असं सोडायचंय. आता त्याच्यात हुशारपणा करायचा आहे. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. बेक बेदुनी 4. हा बेदाओ वजा 3 पाचे खाले 5 दाओ 20 मधून 15 गेले छेद 5 1 5 दाओ हे झाला 1/10 वजा 1/, आला का रे. बरोबर आहे का रे. बरोबर सोडवतोय का. वजा आहे का बेरीज आहे. बेरीज आहे ना रे. बेरीज आहे बेरीज. मी तेच विचारतोय. आलं. बेक 10 1 10 दुनी हा 12 छेद किती देतो 4 ने देतो. 4 त्रिक आणि 4 पंचे 10. 3/5. झालेल्या गणितांची प्रॅक्टिस करायची. 15-20 गणित सोडवणे. जे गणित आपल्याला जमत नाही ते डबल सोडायचं. तसं पाहायला गेलं तर सगळेच्या सगळे गणित सोडवायचे आणि आपल्याला पाहायचं आपली कुठे बोंब पडते. बरोबर का. कोणाकोणाला आलं होतं उत्तर. चला संख्या वाढते. ठीक आहे. 4 झाले का 5 झाले. गणित क्रमांक 6. 8/9 8/10
अधिक 3/4. व्यवस्थित पहा, दोन गणित दिले. कमी कर. शाबास. पुढे पुढे जायचं, पुढे पुढे जायचं, खाली जपायला जागा. हा, ते दुसरं ठीक. ते टेक्निक तू चुकते. मग हे झालं की मग 7वं खाली घ्यायचं, अशी बाजूला नाही घ्यायचं. 135 बाजूला घेऊन घ्यायचं, कोणाका पटकन करायचा, तोंडीने करायचा. चालतंय पटापट. बेरीज बी तशी बाजूला घेऊन घ्यायची पटकन, थांबायचं नाही. हे 8×10 80 आणि 8 नम किती, इथून 7च लिहिले फक्त, 72 लिहू ना. पहिले हे याचं उत्तर काढी घ्या आता, मग हा तिसरा ऍड करायचा. एक 80 मधून 72 गेले, बाजूला घ्यायचं पटकन, थांबायचं नाही. 80 - 72 येतील वजा बाकी. कर. शाबास. 10तून 2 गेले 8. शाबास. हा, 8 रुपये घे. 8/90 दे, 2 न भाग. बेचोक 8. इकडे बी बेचोक 8. एक उरला, एक कुडी उरतो 9च्या पुढे, बेपंचे 10. इथे 4/45, 45 छेदनी, हा 4 वरती ना, 45 अधिक बाय. मग हा तिसरा टाकायचा. थोडं कर. 4 चोक 45 गुणिले 3 कर बाजूले. शाबास. 3 चोक 3 चोक आणि 1. तू किती लिहितोय? 10 लिहितोय. 135 परत कर. 45 गुणिले 3. किती झाले? तू 109 लिहितोय भाऊ. लिहू. अधिक 135 भागिले 45 गुणिले 4 कर आता. मग तू काय ध्यानात ठेवतोय? मग 45 गुणिले 4 कर ना बाजूले. पानं खराब करायचे, तेव्हा गणित जमत. 6 नंबर 17/60. चुकलं रे. 6 नंबर 151/180. 151/180. शाबास. चला पुढचं 7 नंबर 487/440. व्हेरी गुड. या लोकांना कॅल्क्युलेशन जमायला लागला आता, त्याच्यासाठीच हा टॉपिक घेतला. घ्यायची गरज नाही, हे कॅल्क्युलेशन साठी. हे कॅल्क्युलेशन चांगलं होण्यासाठी, आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी. पुसू. या 2 गणितांपैकी कोणतं गणित सोडून दाखवायचंय का?
भरपूर लोकांचा पहिला प्रॉब्लेम काय होतोय, सोडवण्याचं टेक्निक भेटत नाही. काय करायचं भाऊ, लक्ष दे. तू नाही गणित लिहिलं ना, याचं पूर्ण काम करायचं पहिले. 8 वजा 9 8 10 हे झालं की त्याला तोंडी जमत नाही. 80 वजा 72, मग साईडले घे ना. 80 वजा 72 लागू दे टाइम. 10तून 2 गेले 8, हातच्याले 1, 8तून 8 गेला 0. किती उरले रे? 8/90. अजून आपण पहिल्या स्टेप मध्ये दे, मला कमी करायचा. बेचोक 1, बे पंचे कोण उरला रे? 4/45 प्लस 3/4, 4 चौक, आणि मग 45 गुणिले 3 ला परत बाजूला घेऊन टाकायचं. 3 5 15, 3 चौक 12 आणि 1 13, अधिक 135. परत खाली 45 गुणिले 4 तुला जमत नाही तर वहीचे भरपूर पानं रिकामे घ्यायचं. 4 पंचे 20, 16 2 18, 180. 151/180. जिथे जिथे तुला आडवं जमत नाही ना, उभं करायचं, पान खराब करायचं बाजूचं. आपण या पानावर सोडवतोय ना, तर कॅल्क्युलेशन बाजूच्या पानावर घ्यायचं. ते पान खराब कर. आज तो कॅल्क्युलेशन चांगलं झालं तर त्या पानाला काहीच किंमत नाही. 10-20 रुपयाची वही भेटते, 50 रुपयाची. पण ते कॅल्क्युलेशन जर चांगलं झालं, कॅल्क्युलेशन तू माझ्यासारखं झालं पाहिजे. मी जसं कॅल्क्युलेशन करतोय तसं. 16 अधिक 135 तुला उभं लिहायची गरज नको पडली पाहिजे अशी. त्याच्यानं त्या टाइम जाईल. कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे. कसो नेक्स्ट गणित क्रमांक 8. जोपर्यंत आपलं गणित बरोबर येत नाही तोपर्यंत शिकत राहायचंय. बरं, तर मी 4थी स्टेप टाकेल बी नाही तरी 3ऱ्या स्टेपवर चालू आहे अजून. काय करतोय तू? अच्छा, इकडे गेला का तुम्ही? तेच म्हणलं डायरेक्ट कस काय आलं. शाबास. 10 कितीपर्यंत पाठ आहे? 10 पर्यंतच पाठ आहे. 11चा आला तर शाबास. 15 दुनी 30 होता ना, 32 लिहितोय तू. 15 दुनी 30 होता ना का? 4 त्रिक 12 होता, 13 लिहिते. काय घाललं होतं रात्री? 4 त्रिक 13 व्हायला लागले तर कस काय? सीताफळ सीताफळ बी भेटतं आपल्या अकॅडमीत. काढते थोडस दिमागाला हवा लागू दे. हवा लागत नाही तर एक बी उत्तर येत नाहीये. हम्म 8 नंबर कुठे आहे? हा 8 नंबर 23/36. शाबास. 23/36. उत्तराला काही चौकोन गिवकोन मारा, आम्हाला कस काय दिशील?
9 नंबर 5/28 मायनस येतो. 9 नंबर -5/28 मायनस होई गेला. हा बरोबर. 21 - 12 9/28 है मायनस कस काय गेला दुसरा. 9 नंबर ना बेरीज करली गधड्या नो पहिले वजा बाकी आहे. काय सगळे छेद सारखे फसायसाठी गेलो होते मी ना. बेरीज कस काय होईन आवाज आहे ना. मग पहिले या गुपचूप सिक्वेन्स न जा ना आपलं आपलं सोडवा परत. मायनस मध्ये कस काय जाईल ते बरोबर येतोय. किती आहे 5 बरोबर येते प्लसच येते. हे काय 21 रुपयामधून 12 रुपये जाऊ नाही शकता का. 9/28 होईन ते 9/28 अधिक 1/7. जेव्हा लोक आपल्यावर आशाला लागतात ना तेव्हा आपली प्रगती होत राहते भाऊ. मी बी कधी कधी मध्ये मध्ये इंग्लिश बोलायला लागला त्या वर्गामध्ये गणिताच्या कि ते पोरं मला असेच आशाचे. हा हे डायरेक्ट सारखे आता काहीच करायची गरज नाही. 8 4 गेले 4 4 आणि 3 7 म्हणजेच 1 रुपया. छेद सारखे ना गुणाकार करायची गरज नाहीये. डोळे व्यवस्थित ठेवा चष्मे वापरा. 10 नंबरच्या गणिताचं उत्तर आहे 1. हा मग आता तुम्ही इथं काय केलं सर छेद सारखे होते तर आम्हाला काय केलं पहिले बेरीज करून टाकली. तुम्ही बेरीज करू शकत नाही कारण हा मायनस मध्ये मायनस प्लस मायनस पाठ केलं होतं ना. एक बी वजा बाकीचं चिन्ह जर कोणामध्ये भेटलं तर तो मायनस होई जातो. समजतंय का ते गोष्ट ऐकल्याशी मग एक आंबा सडला तर तो सगळे आंबे सडवतो. एक कांदा सडला तर सगळे कांदे सडतात. बोला 3 नंबर सोडून दाखवा. 9 नंबर सोडून दाखवा. 7 त्रिक 4 त्रिक 21 मधून 12 गेले 9/28 आणि मग बेरीज करायची. 9/28 अधिक 1/7 हा येईन ना. व्यवस्थित करणं पडेल. उत्तर मायनस मध्ये जाईल. मग तिथे तुम्हाला शोधावं लागेल या दोन्हीपैकी मोठा कोण आहे. हा प्लस आहे ना. हा प्लस आहे हा मायनस आहे. आलं ते झालं का 5/28 नाही. हे गणित आहे गणित. कॅल्क्युलेशन हँग होतो माणूस. जसा मोबाईल हँग होतो ना तसा हँग होतो माणूस सोडून सोडून. म्हणून आपण 1.5 तास लेक्चर घेतो. हेच लेक्चर जर 4-5 तास घेतलं ना एक बिरान आणि अडी येड्यांच्या दवाखान्यात राहतील सगळे. झालं नाही राजू का बरं. 7 त्रिक वजा 3 चौक 7 चौक 21 मधून 12 गेले 9 बरोबर अधिक 1 हा 9 7 28 1 आणि 28 7 196. मग काय करताय तुम्ही काय 91/71 हा मग बरोबर आहे ना. नाही 91/196 भागणी जाणार आता. ती म्हणते 5/28 मी थोडी म्हणतोय. तू 5/28 काढण्यासाठी प्रयत्न करतोय का. मी बोलला का 5/28 बरोबर आहे असं. मी बोलला नाही ती बोलली 5/28 सर म्हटलं बरोबर सोडवला. 91/196 बरोबर आहे ना. अरे भाऊ तुम्ही जर अशा गणित आणले बे आता म्हणशान की सर तुम्ही सांगा
आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे ना, 2 आणि 2 4च होता असं. मी किती बी म्हणे 6 आहे तर तुम्ही म्हणायचं नाही की नाही सर 2 आणि 2 4च राहतात. तसंच आता हे बेरीजच्या गणित आणले काय विचार बरोबर आहे ते 91 196. तुम्ही त्याला कसं काय 528 करायचे प्रयत्न करताय, ते येणारच नाही ना. समोरच्याला रॉंग म्हणा ना तुम्ही, त्याचं चुकलंय सर. कुसू हे तर सोपं होतं, छेद सारखे होते. 8तून 4 गेले, 8तून 4 गेले आणि 4 + 3 7 छेद. तोच आकडा वरती तोच आकडा खाली, उत्तर जाऊ दे पुढे. गणित क्रमांक 11 12. कॅल्क्युलेशन अजून 4थ्या स्टेप मध्ये गेलं नाही, आताचा इंदे 10 गणित झाले ना. असू नको, उत्तर सोडव. आता पाहू कोणाचं उत्तर बरोबर येतं. आता हेच गणित इतक्या सोप्या पद्धतीने लसावीनं सुटता की जबरदस्त. पण ते अजून मला घ्यायचं नाही, मला तुमचं कॅल्क्युलेशन टेस्ट करायचंय. आता याच्यात तुम्ही काय करू शकता, 2-2 जणांच्या जोड्या करू शकता. पण जोड्या करत असताना चिन्ह पाहायचे, नाही तर मग आपलं 2 जणांचं उत्तर आलं, तिसरा त्याच्यात मिक्स केला, चौथा त्याच्यातून वजा केला, असं बी तुम्ही करू शकता. शाबास. 21 मार पटापट. 23 छेद 21 14 9 23 प्लस 4 छेद 7 4 छेद 7. हा, आता काय लागतील फटाफट पाडे. चला पा जादू, पा जादू. थांबू पण जादू तर पा. तुम्ही सगळे गदड्यावानी सोडवताय तर मी काय करणार तरी. हे पा 7 7 7. मग घाबरी सन तुम्ही आता इथे डायरेक्ट गुणाकार करून सोडवलं का. हा बेरीज आहे ना रे, छेद सारखा छेद सारखा छेद सारखा. मी या तिन्हींची गोष्ट करतोय हा. मग हा छेद बी सारखा कर. 3 आणि 4 7तून 2 गेले, म्हणजे या तिन्हींचं उत्तर किती आलं रे. प्लस का मायनस. प्लसच आहे ना, आणि टाका त्याच्यात 2 छेद 3. 8 छेद 7 7. 8 छेद 7 कस काय येईल. 5 त्रिक 15 14 21 29 छेद 21 येईल. भाऊ काय घेताय फक्त आपण बेरीज आणि वजाबाकी. लक्षात ठेवावं लागेल. 3 1 3 3 चौक 12 3 1 3 3 त्रिक 9 बे 1 बे बे चौक 8. चाल द्या पटापट आता. 13 12 52 सॉरी मायनस 13 1 4 त्रिक 13 चौक 1 छेद अधिक 1 छेद 3 1 52 1 52 त्रिक
54/156 बरोबर का? अच्छा 52. 55/156. तिसरा कोण आहे? प्लस 1/4. हा काही होत आहे कमी जास्त नाही. 220/156 छेद 400 आणि 200 624. 376/624 भाग द्यायचा. हा 47/78. कोणाचा जीव घाबरतोय गणिताले? हे फक्त आपण कॅल्क्युलेशन साठी घेतोय. आता हेच गणित पहा, 12 नंबरचं मी तुम्हाला लसावी पद्धतीने सोडून दाखवतो. तर ते किती सोपं होऊन जातं पहा. सांग रे भाऊ 12 नंबर गणित. 3/12 हा हा 2/8. आता इथे सोपं टेक्निक काय? सोपी या 4 इंचाला लसावी काढून घ्यायचा. काय काढा 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 12 13 9 8 यांचा लसावी काढा. 12 13 9 8 4 त्रिक 12 4 दुनी 8 9 10 7 6 13 10 7 3 1 3 3 त्रिक 9 2 10 7 6 13 10 7 6 2 आणि 3 लिहून घेतले, 13 बी लिहून घेतले. 13 त्रिक 39 39 दुनी 78 78 त्रिक 234 4 4 चौक 16 13 936. काय आला यांचा लसावी? 936. काय आला लसावी? 936. मी पूर्ण जळगावमध्ये फेमस कशासाठी आहे? फक्त बेरीज वजाबाकीसाठी. आपल्यापेक्षा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कोणीच फास्ट करू शकत नाही पुऱ्या जळगावमध्ये. झालं 936 या 4 इंचा लसावी आला. आता ह्या 12च्या पाड्यात 236 किती नंबर येतो? 12 7 84. 12 7 84 उरले किती? 9. आणि हा 12 8 96. 12 गुणिले जर तुम्ही 78 केलं, 12 गुणिले जर तुम्ही 78 केलं तर 936 येतं. 13 13 7 91 2 उरले. 13 दुनी 26. 13 गुणिले 72 जर केलं तुम्ही तर उत्तर 936 येतं. 9 1 9 0 9 चौक 36 हा 104. 8 1 8 1 उरला. 8 1 8 8 7 56. बस आता 4 इंची बेरीज मारा. 936 भागिले ही झाली लसावी पद्धत. मग हे बी थोडस किचकट होऊन जातं. पण आता हे अजून सोपं करू शकत होते आपण. याला जर भाग देऊन टाकला असता तर लसावी कमी होऊन गेला असता. बरं देऊ आपण भाग. जेव्हा माणसाला फुल कॉन्फिडन्स राहतो ना, तो कुठून बी गणित खोडू शकतो. सर एवढं केलं आणि खोडलं का? 3 1 3 3 चौक 12 3 1 3 3 त्रिक 9 बे 1 बे बे चौक 8. आता 4 13 3 4 यांचा काय काढायचा रे? लसावी. 4 1 13 3 या दोन्ही काय रे? मूळ संख्या आहे म्हणून जसा तसा. 13 त्रिक 39 गुणिले 4 36 100 झाला. लसावी 156. म्हणजे 4 13 3 4 यांचा लसावी किती आला रे? 156. आता हा 156 4च्या पाड्यात किती नंबरवर येतो ते पाहायचंय. 4 त्रिक 3 उरले. 4 नम 39 नंबरवर 4च्या पाड्यात 156 येतो. 13 1 13 दुनी 12 नंबरवर 13च्या पाड्यात 156 येतो. 13 10 130 13 11 143 13 12 156. 3 3 5
तीन दुनी अधिक 4 त्रिक 4 नम बस या 4 इंची टोटल मारायची भागेल 156 39 आणि 39 78 78 आणि 12 90 90 आणि 52 142 छेद 4 ची कसोटी काय लागत नाही 78 आणि हा 71 झालं अरे हा वजा बाकी हा 39 मधून 12 गेले 27 27 आणि 52 79 79 9 88 30 128 118 छेद 156 59 छेद हे का रे नाही काय झालं हा हे बरोबर आहे आपलं याच्यात काही चुकलेलं नाही 39 मध्ये 12 गेले 27 27 प्लस 52 52 7 59 79 79 9 88 98 8 18 118 छेद 156 हा मग हे बरोबर आहे ना 59 छेद 78 हे बरोबर आहे तुमचं किती आलंय लसावी चुकला का आपला लसावी कस काय चुकीत बरोबर आहे तुमचं उत्तर चुकलंय म्हणून मी लसावी सोडवत नाही बरोबर आहे की नाही चला सरळ सरळ जाऊ आपलं आपलं अंदर तुम्ही चुकेल राहिले 59 छेद किती काढलाय रे मी हा आता पाहू 13 का वजा 4 त्रिक 13 चौक 52 1 छेद अधिक 1 छेद 3 1 52 1 52 त्रिक 156 78 तर येतोय 55 छेद अधिक 55 चौक 220 156 156 चौक 624 376 छेद 624 4 देऊ ना 4 देऊ शेवटचे दोन आकडे 4च्या पाड्यात येतात 4 नम 4 चौक 4 1 4 पंचे 4 सक 47 छेद 78 हे करेक्ट 47 छेद 78 वरती काय चुकलं होतं मग आपलं ह्याच्यात का नाही लसावी चुकला असेल आपला नाही लसावी नाही चुकला आपला नाही तर मग 78 आलं नसतं वरती चुकला आपला काहीतरी 12 आकडाच करा ते पुढे गणित क्रमांक 14 का अबे 12 गणित झाले 13 झाले का 12 आकडाच करावे 13 14 15 आता पटापट उत्तर सांगा मला सोडायला नको सोपे सोपे